आजी आजी आईनी ना चकलीच्या ना सोहऱ्या मागितलाय। हो हो काढून ठेवलाय, देते। हा हा घे। आजी आईने विचारलं तुम्हाला परत कधी हवाय? काही घाई नाहीये। पण तुम्ही चकल्या कधी करणार? नाही करणार यावर्षी। मग तुम्ही लाडू आणि शंकरपाळी तरी करणार का? नाही करणार, दिवाळीच नाही करणार। म्हणजे? नाही काही नाही। जा आईला सांग काम झाल्यावर सावकाश द्या, काही घाई नाहीये। हा बरं थँक्यू। का कोण जाणे, यावर्षी दिवाळी येऊच नाही असं वाटतं। नको तो आनंद, नको ते सोहळे। ए आई माफ कर ना, मी दिलेलं उदाहरण आणि घडलेली गोष्ट याच्यात खूप फरक आहे। मला माहित आहे जे काही केलं ना ते सगळ्यांच्या हितासाठीच केले। विक्रांतला त्याची शिक्षा झालेलीच आहे, रोज भोगतोय तो ती शिक्षा। भोगल्यानंतर परिस्थिती बदलायला हवी ना आई। ए आई माफ कर ना, राग नको ना ठेवूस। मोहनला पण एकदा शिक्षा देऊन मग माफ केलं होतंस तू। विजयाच्या बाबतीत पण तू माफी केली होतीस, विक्रांतच्याच बाबतीत एवढी कठोर का होतेस तू? त्याची अवस्था एखाद्या बेटासारखी झाली, अगदी एकटा पडलाय ग तो। मोनिका समोर त्याला अपराधी वाटतं म्हणून तिच्या समोरही तो बोलू शकत नाही। घरातली नेहमीची माणसं त्याला परक्यासारखी वागतात। हॉस्पिटलमध्ये येतो, निव्वळ कर्तव्य म्हणून काम करतो। हे जर सगळं असंच चालू राहिलं तर त्याच्या मनावर किती खोलवर परिणाम होईल। किती काळ एक माणूस आपल्या जुन्या आठवणींवर जगेल, भूतकाळात जगू नये। पण वर्तमान हा असं आहे, भविष्याचं माहित नाही। असं का जगायचं विक्रांतने? तर माफ कर ना प्लीज। आजी आय नो हाऊ यू फील, पण आजी माफ केलत ना तर तुम्हालाच हलकं वाटेल। आजी घरी सगळे थांबलेत, त्यांना दिवाळी साजरी करायची आहे, पण सगळ्यांसोबत। सणासाठी म्हणून नाही, पण तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील तर। नाही थांब मनसी, आईच्या सगळ्या शंका दूर झालेल्या नाहीये, त्या मी दूर करते।
अरे घे ना. घ्या सगळं खाणारच ना. हे काय लाडू शंकरपाळे करंजी काय नाही मला? काय दिवाळीचा आनंद मला झाला नाही काय? हे पहा, आता तुम्ही सणाच्या दिवशी भांडू नका माझ्याशी. अरे भांडू नका काय, गोड पाहिजे काहीतरी. तुम्हाला माहिती आहे का, मी असं कुठेतरी वाचलंय की दिवाळीच्या 4 दिवसात किती गोड खाल्लं ना तरी शुगर वाढत नाही. कोण म्हणाला असं? हा, कुठे लिहिलंय? असेल कोणी, पण मी काय खोटं नाही बोलत. तू सांग ना मोहन काय ते. का रे दादा, का तू खा. अरे आवडेल. विक्रांत, लाडू आवडला का? कसा झालाय? अरे खा ना असं काय खाल्ल्याशिवाय कळेल कसं. अहो, काय ते नाही. हा ठीक आहे. हा सांगायचं काय आई, अप्रतिम. आई तुम्ही सांगा लाडू कसा झालाय. नाही म्हणजे दरवर्षी तुम्ही चव घेऊन सांगता, पण यावेळे हलके माझ्यापेक्षा तुझ्या हाताला चव छान आहे. अगं आपल्या सुनेची पहिली दिवाळी आहे. तिला पहिलं विचार कसं झालंय. काय ग मोनिका, आवडला का? खूप छान. आई मला अजून शंकरपाळे आवडत. भास, अरे जा. सगळं संपव राजा, आधी संपवते. आपल्या पोरांनी किल्ला बनवलेला आहे. त्या किल्ल्याची सफर आहे बरं का. आणि पोरांनो माहिती देणार ना त्या किल्ल्याची, काय रे? विक्रम आज हॉस्पिटलला जाणार आहे बाळा? आज नाही जाणार, आज इथेच थांबावं असं वाटतंय. वा वा, छान छान. किती दिवसांनी आपण सगळे असे एकत्र बसलो नाही? येऊ का? ये बाबन्या ये. ए काय आहे, सांगितलं ना दुकानाच्या गोष्टी घरी आणायच्या नाहीत, दुकानात ठेव जातो. अहो नाही हो, मधुशेठनी पैसे दिले होते अनारसे आणायला, ते घेऊन आलो मी. आमची ते बेस्ट मिळतात ना अनारसे. घ्या गीता वहिनी. बस फराळ कर. बघ बहिणीला आणि गीताला जमलाय का बघ. गीता वहिनीच्या हाताला चव खूप भारी आहे. शुभ दीपावली. शुभ दीपावली सगळ्यांना. नमस्कार करतो आजी. सदा आयुष्य हो. नमस्कार. काकूंच्या हातचा चिवडा खायला आलोय. अरे बसा. नमस्कार. आमच्याकडे दरवर्षी दिवाळी आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरी करतो. गेल्या वर्षी कविता करणार होते. कोण? विजय आणि मोहन. नाही आई, मी नुसता प्रयत्न केला होता. मोहन निशान कविता केली होती. काही नाही रे, कशी बशी जमवली. अरे म्हणजे कवितेतून शुभेच्छा देऊन यमक जुळवलं होतं बस. तुला काही देऊ शकेन अशी माझी योग्यता नाहीये, मला माफ कर. आणि तू कान पिळून दिलेली शिकवण मी कधीच विसरणार नाही. मोनिका, तुला गिफ्ट देण्या अगोदर मला मानसीला गिफ्ट द्यायचं आहे.